नमस्कार. मी संदीप पाटील, कोल्हापूर. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य. शिक्षक भरती 2025 साठी तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमची संघटना शिक्षक भरती म्हणजेच अभियोग्यता परीक्षा निकाल 2025 लागल्यापासून आजपर्यंत ग्राउंड लेवलवर पाठपुरावा करत आहे. आजचंच उदाहरण घ्यायचं गेलं तर आज तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यात पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येक जिल्हा परिषद असो, प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी संस्था असो, आश्रमशाळा असो किंवा आदिवासी विभाग असो, प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करण्यात सध्या युवा विद्यार्थी असोसिएशन कुठंच कमी पडत नाही. त्यानंतर परीक्षा परिषद असो किंवा आयुक्त कार्यालय असो किंवा मंत्रालय असो, प्रत्येक ठिकाणी युवा विद्यार्थी असोसिएशनचा पाठपुरावा चालू आहे. आम्ही सोमवारी 6 जुलैला सुद्धा मुंबई मंत्रालय येथे जायचं नियोजन करत आहोत. यामागचं मुख्य उद्देश कोणता असेल किंवा हेतू कोणता असेल तर शिक्षक भरती 2025 ची सद्यस्थिती नेमकी काय आहे ही समजून घ्यायची आणि व्हॉट्सअपवर किंवा युट्यूबवर ज्या काही अफवा चाललेल्या आहेत त्या अफवांपासून सर्वसामान्य अभियोग्यधारकांना थोडंसं बाजूला करायचं. कारण जवळजवळ 14 महिने झालेले आहेत. आज जागा वाढतात, उद्या जागा कमी येतात. आज गुड न्यूज असते, उद्या बॅड न्यूज असते. आज जागा जास्त येतात, उद्या जागा कमी येतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या बाबतीत गोंधळ निर्माण झालाय आणि हा गोंधळ कमी व्हावा म्हणून आम्ही सोमवारी मंत्रालयात जायचं नियोजन केलं आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यांना माहित होतं आज ज्युनियर कॉलेज संदर्भात किंवा शिक्षक भरती संदर्भात एक व्हिडिओ कॉन्फरन्स होते आणि या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आज 7 ते 8 जुलैपर्यंत बऱ्यापैकी ज्युनियर कॉलेजची कामं करून घ्या अशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत. सुरुवातीला आस्थापनांना 1 मेला पोर्टल चालू झालं, त्यावेळेला 1 महिना मुदत दिली. त्यानंतर पुन्हा 15 आणि आता 10 दिवस, म्हणजे 10 जुलैपर्यंत सध्या मुदत आहे. पण सर्व परिस्थितीचा विचार केला, ज्युनियर कॉलेजचा असो किंवा आदिवासी आश्रमशाळांचा असो किंवा इतर प्रॉब्लेम असो, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इथून पुढे मुदत वाढ जर मिळाली तर जास्तीत जास्त 10 दिवसच असेल. त्यानंतर मुदत वाढ मिळणार नाही आणि आपल्यासाठी प्रेफरन्स ऑगस्ट महिन्यात 100% चालू होतील. मी अंदाजे सांगतोय, सध्याची परिस्थिती बघता. मला कुणीही सांगितलेलं नाही ऑगस्ट महिन्यात चालू होतील, परंतु सध्याची परिस्थिती बघता आता जास्तीत जास्त 10 दिवसच मुदतवाढ होऊ शकते. त्यानंतर आपल्यासाठीच पोर्टल चालू असेल आणि अपेक्षित जागा किंवा ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत, समाज कल्याणच्या बाबतीत काम जर पूर्ण झालं तर 10 जुलैला सुद्धा पोर्टल बंद होऊ शकतं. पुढे जाऊया, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची परिस्थिती काय. 6-7 जिल्हे सोडलं तर प्रत्येक जिल्ह्यातून कमाल आणि किमान विचार करता जास्तीत जास्त 1000 जागा येऊ शकतात आणि कमीत कमी 50 जागा येऊ शकतात. आणि बऱ्यापैकी महानगरपालिका, नगर परिषदा आणि विदाऊटच्या वेगवेगळ्या संस्था जसं की स्वामी रयत, या सर्व गोष्टींचा विचार केला तर पहिल्या टप्प्यात विदाऊटला स्थानिक स्वराज्य संस्था, स्वामी, महानगरपालिका किंवा नगर परिषदा या सगळ्यांच्या जागा 10,000च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील. खाजगीच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यापेक्षा 1.5 पट म्हणजे 15,000च्या दरम्यान जागा बघायला मिळतील. टोटली जर 25,000 जागांचा विचार केला तर त्याच्या थोडंसं इकडं तिकडं थोडंसं कमी होतील, म्हणजे एक 20,000 21,000च्या दरम्यान आपल्याला पहिल्या टप्प्यात नक्की जागा बघायला मिळतील असा माझा अंदाज आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांच्या जाहिराती अजून पोर्टलवर अपलोड झालेल्या नाहीत. यामागचं मुख्य कारण काय तर मुदतवाढ. प्रत्येक आस्थापनेला वाटते की आपण शेवटच्या दिवशी जागा अपलोड करूया, कारण का तर शासनाने चुकी काढू नये किंवा प्रॉब्लेम कुठले येऊ नयेत. अशा पद्धतीने बऱ्याचशा आस्थापना शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या आदल्या दिवशी जाहिरात अपलोड करायचा प्रयत्न करते. तसेच सद्यस्थितीत चालू असलेला केंद्रप्रमुखचा गोंधळ, पदोन्नतीचा गोंधळ किंवा मुख्याध्यापकचा गोंधळ. जर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी यांच्या जागा जर पवित्र पोर्टलला आल्या तर हा आकडा खूप मोठा असेल. परिणामात 4 ते 4,500 जागा वाढलेल्या मिळतील. जसं पेसाच्या बाबतीत झालं तसंच, जसं आदिवासीच्या बाबतीत झालं तसंच. म्हणून मला तरी वाटतंय की आदिवासी विभागाच्या ज्या पद्धतीने जागा पोर्टलला यायचा प्रयत्न होत आहे तसंच पेसाच्या जागा आलेल्या आहेत.
तशाच मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या जागा पोर्टलला आल्या तर ही शिक्षक भरती ना भूतो ना भविष्य एवढी मोठी सुद्धा होऊ शकते. दुसरी गोष्ट, मी स्वतः आणि माझा मित्र सुयश उदाळे यांनी गेले 8 दिवस कंटिन्यू कोल्हापूर जिल्हा परिषदला जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण सभापती यांच्या मदतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दररोज भेट घेणे, शिक्षण अधिकाऱ्यांची दररोज भेट घेणे आणि जो 4 जूनला जो काही GR आला होता तो GR दाखवणं की केंद्र प्रमुखची एवढी एवढी पदं पोर्टलला द्या. कोल्हापूर जिल्ह्यातील 85 केंद्र प्रमुखची जी पदं आहेत ती शिक्षक भरती 2025ला येतात. जर कोल्हापूरचे येत असतील किंवा इतर बऱ्याचशा जिल्ह्यांचे येत असतील तर आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचे काय येत नाहीत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मी प्रत्येक अभियोग्यताधारकाला विनंती करतो की स्वतःच्या जिल्ह्यातील केंद्र प्रमुखची पदं असो, विस्तार अधिकाऱ्याची पदं असो किंवा पदोन्नतीने दिलेले मुख्याध्यापकांची पदे असो, ही पदं पोर्टलला यावीत यासाठी सर्वांनी नक्की प्रयत्न करा. आणि सध्याच्या स्थितीत 2022ला जे काही बांधव लागल्यात त्यांना तुम्ही विचारू शकता 16,000 मध्ये किंवा 18,000 मध्ये गावापासून 300, 400, 500, 600 किलोमीटर नोकरी करणं किती वाईट आहे. त्यापेक्षा स्वतःच्या जिल्ह्यात, स्वतःच्या तालुक्यात नोकरी मिळावी असं जर वाटत असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातील केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक यांची पदं पोर्टलला यावीत यासाठी एक वेळ तरी स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये जावा. तुम्ही सुरुवात करा जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर शिक्षण सभापती आणि त्यानंतर अध्यक्ष यांची मदत घ्या. 4 जूनचा जो काही GR आहे तो GR दाखवा. 100% केंद्र प्रमुखची पदं येऊ शकतात. आणि जर आपण म्हटलो की शासनाकडूनच पगार मिळणार आहे, शासनाकडूनच शिक्षक येणार आहेत, आपल्याला फक्त शिक्षक भरायचे आहेत, आपल्या जिल्ह्यातील मुलांचं नुकसान होऊ नये असं जर संबंधित जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य किंवा सभापती यांना पटवून दिलं तर ती नक्की आपल्याला सपोर्ट करतात आणि आपल्या हक्काची नोकरी आपल्याला आपल्या जिल्ह्यात मिळू शकते. म्हणून प्रत्येकाला मी विनंती करतो युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे व माझ्यातर्फे की तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यातील जागा ज्या काही केंद्र प्रमुखच्या आहेत, विस्तार अधिकाऱ्याच्या आहेत किंवा मुख्याध्यापकांच्या आहेत त्या पोर्टलला याव्यात यासाठी प्रयत्न करा. शिक्षक भरती 2025 मध्ये चांगल्या पद्धतीने जागा नक्की येणार आहेत. खाजगीच्या बऱ्याचशा जाहिराती अपलोड होत आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणाव्या तेवढ्या जाहिराती अपलोड होत नाहीत. सरासरी मला वाटते की आतापर्यंत जास्तीत जास्त 10 ते 12 जिल्हा परिषदेंच्याच जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, त्या व्यतिरिक्त नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय या अफवांकडे विश्वास ठेवू नका. काही दिवसापूर्वी मी एक ठिकाणी बघितलं की सातारा जिल्हा परिषदेची जाहिरात अपलोड झाली. सातारा जिल्हा परिषदेचे मावकमधून बिंदू नामावली 2 दिवसापूर्वी चेक होऊन आलेले आहे. सातारा जिल्हा परिषदमधून 300च्या दरम्यान जागा 100% पोर्टलला येणार आहेत. पण अजून जाहिरात मावकमधून जर बिंदू नामावली चेक होऊन नसेल तर जाहिरात कशी अपलोड होईल या गोष्टीचा सुद्धा यूट्यूबवाल्यांनी किंवा सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी विचार करायला हवा. खरी आणि इत्यंभूत माहिती हवी असेल तर ग्राउंड लेवलवर स्वतः उतरा. युवा विद्यार्थी असोसिएशन नेहमी तुमच्या सोबत असेल. कधीही तुम्ही फोन करा, नक्की तुम्हाला मदत करेल. पण स्वतःच्या नोकरीसाठी स्वतःच्या तालुक्यात, स्वतःच्या जिल्ह्यात, स्वतःच्या गावात हक्काची नोकरी मिळू दे, स्वतःच्या जिल्ह्यात जागा येऊ द्यात. म्हणून शेवटचे 3 ते 4 दिवस आहेत नक्की केंद्रप्रमुख पदाची केंद्रप्रमुख पदाच्या ज्या काही जागा आहेत त्या पोर्टलला याव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एवढंच मी सांगेल. धन्यवाद.